नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ही बाजार समितीची ही जागा आहे. ही जागा आहे तब्बल 13 एकर जागा आणि ही जागा खरेदी केलेली आहे बाजार समितीने सन 2010 साली. आता ही जागा पूर्वी ही चढ उताराची होती. त्याच्यामध्ये बराचसा मुरुम हा बाजार समितीने विकला आहे. मॉन्टो कार्लो कंपनीने काही व्यवहार केला होता, त्याच्यामध्ये गफले झाले, लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, तो विषय वेगळा आहे. पण सांगायचं कारण असं आहे की ही जी 13 एकर जागा दिसते ही अतिशय सपाट झालेली आहे. पुढे हायवे देखील तुम्हाला दिसतोय आणि अगदी व्यवस्थित ही जागा आहे. असं असतानाही मला अशी माहिती मिळालेली आहे की याबाबत एक अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आलेला आहे काही भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी. तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की ही जागा ही सपाट नाहीये. तर हा व्हिडिओद्वारे माझं वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगणं आहे की साहेब, ही जागा पहा, ही जागा अतिशय सपाट आहे. पूर्ण 13 एकर जागा ही सपाट आहे. थोडीफार त्या ठिकाणी हे दिसतंय, परंतु ते देखील मुरुम तो सहज काढता येऊ शकतो. अगदी त्या मुरुम विकून बाजार समितीला पैसे देखील मिळू शकतात. हा झाला मुद्दा क्रमांक 1. तुम्ही आता पाहिलेलं आहे ही जागा एकदम टेबल लँड आहे आणि ही सपाट झालेली आहे. आता याच्यामध्ये दुसरं काय, ही जागा का खराब आहे याचं दुसरं कारण या अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. ते कारण म्हणजे इकडे पहा, ही जी उच्च दाबाची वीज वाहिनी जाते, ही वीज वाहिनीचं हे कारण देण्यात आलेलं आहे. हे पहा तुम्ही व्यवस्थित, ही वीज वाहिनी असल्यामुळं या ठिकाणी ही जागा खराब आहे, इथं काही विकास करता येणार नाही. आता इकडे बाजूला एक वीज वाहिनी आहे, इकडे देखील ह्या वीज वाहिनी आहेत. आता ही जरा पुढे आहे, ही पाठीमागे आहे. यामुळे देखील इथं काही काम करता येणार नाही, विकास करता येणार नाही. त्यामुळे ही जागा खराब आहे असं सरकारी अधिकारी, वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना अहवाल कळवतात. आता ह्या ठिकाणी जे खांब आहेत, पोल आहेत, ते काय एवढं काय अवघड काम नाहीये स्थलांतरित करायचं. हे जे उच्च दाबाची लाईन आहे ती एका साईडनी घेता येऊ शकते किंवा ही एका साईडनी घेता येऊ शकते. मध्ये तर जागा मोकळी राहते ना. मग याचं 2010 साली ही जागा घेतली, हे लाईन आहेत. मग हे तवाच या बाजार समितीने हस्तांतर किंवा बाजूला घेण्यासाठी अप्लाय करायला पाहिजे होता किंवा टेंडर काढायला पाहिजे होतं. मला तर असं माहिती मिळाली याचं बाजूला घ्यायचं टेंडर बी काढलं होतं, पण ते टेंडरच कोणी भरलं नाही. मग का नाही भरलं? बाकीचे टेंडर लोक लगेच भरतात, मग इथं का नाही भरलं? ही जागा का अशी हे सगळे किंवा हे आहेत, खांब आहेत, ते वीज वाहिन्या तशा ठेवलेल्या आहेत. नक्कीच याच्यामध्ये काळं बेर आहे आणि सहज शक्य आहे इथल्या टावर लाईनचं स्थलांतर करणं किंवा बाजूला घेणं. आणि मला काळे साहेबांना सांगायचे, काळे साहेब, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या पेमदारा गावामध्ये एक कला केंद्र चालू झाले आणि तिथं याच्यापेक्षा मोठी कडूस बाबळेश्वर अतिउच्च वाहिनी, त्या कला केंद्र चालकाच्या वाहिनी ती सुद्धा स्थलांतरित करायचं तिच्या हे करू शकतील. तर तुम्ही काळे साहेब आहेत, तुम्हाला जमत नाही का हे? कला केंद्र वाचवण्यासाठी टावर लाईन बाजूला जर एखादी बाई घेत असेल, मालकीन बाई, तर मग काळे साहेब आहेत तुम्ही. मग हे तुम्हाला जमत नाही का? आणि 65 कोटी पडून येत ना आपल्याकडे साहेब, शेतकऱ्यांचे. तुम्हाला कोणी काही म्हटलंय का ह्या टावर लाईनी बाजूला घेऊ नका म्हणून? आता तुम्ही म्हणताय का, म्हणजे प्रशासनातील लोक म्हणतात का इकडं हे कंपन्या दिसतात एवढं भारी भारी आल्यात, त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्हालाच प्रॉब्लेम आहे. तुम्हालाच इथं ही जागा कशी खराब आहे हे दाखवायचंय. मग खराब होती तर तुम्ही घेतली कशाला घेतली होती? 2010 पासून तर 2025 आहे. आता काय केलं या जागेमध्ये? काय पडीक ठेवली ना फक्त. किती वेळाचा विषय. आता हे तुम्ही पहा का, म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा अजितदादांपर्यंत हा विषय जाऊ द्या, कारण हे टावर लाईनी किंवा जे हे आहेत ते काही खूप मोठे नाहीयेत. ते सहज ते चेंज करता येऊ शकतात. एका साईडनी त्या गेल्या किंवा ह्या वेगळ्या साईडनी गेल्या तर मधली जागा एकदम वापरता योग्य आहे आणि ह्या जागेचा वापर करण्यायोग्य ही जागा आहे. पुणे नाशिक हायवेवरची ही ती जागा. आता तिसरा मुद्दा त्यांनी असं सांगितलेलं, ही जागा का नाही खरेदी ही जागा का उपयोगी नाही, असा अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला तिसरा मुद्दा दिलाय. काय म्हणतात माहिती का त्या अहवालामध्ये? ते म्हणतात का हा जो हायवे आहे या ठिकाणी आतमध्ये जायला सर्व्हिस रोड नाहीये. काय नाहीये? सर्व्हिस रोड नाहीये. त्यामुळे ही जागा उपयोगाची नाहीये. तर
म्हणजे आता हे सगळे व्हिडिओ मध्ये पहा जरा, आणि ह्या अधिकाऱ्याच्या मेंदूची खरंच क्यू करावी वाटते। सर्व्हिस रोड नाही म्हणून जागा खराब आहे म्हणणाऱ्या अधिकाऱ्याची आणि त्याला तसा अहवाल पाठवणारी काळे साहेब खूप मोठं आपलं हे आहात, मोठे नेतृत्व आहे तुम्ही। सर्व्हिस रोड करायला किती रुपये लागतात साहेब? आता हे काम तर काय आपल्या अजित दादांना तुम्ही एक फोन लावला लगेच सर्व्हिस रोड तर पहिलेच मंजूर आहे इथं, तर लवकर तातडीने सर्व्हिस रोड होईल आणि इथनं गाड्या जाऊ शकतात ना आतमध्ये। तर तुम्हाला नक्की मग परवानगी का भेटत नाही सर्व्हिस रोड करायची, हा खरा तर प्रश्न आहे। हा हायवेच्या कडेनी आतमध्ये जायला सर्व्हिस रोड नाही, त्यामुळे अडचण होईल वाहतुकीला, असा विषय दिला जातो। आता एवढा मोठा हायवे आहे ना, आता कशी काय अडचण होईल हा देखील प्रश्न आहे। मुळात यांना ही जागा म्हणजे ती जागा खरेदी करायचीच आहे जी 28 जी आहे कोटी रुपयाची 10 एकर जागा, काही करून ती जागा खरेदी करायची। म्हणून ही जागा कशी घाण आहे, ही जागा कशी खराब आहे, यासाठी हा सगळा उद्योग चाललेला आहे। आता मगाशी मी एका व्हिडिओ मध्ये म्हटलो होतो आधीच्या की जागा सरकार देते 1 रुपयामध्ये जागा, सरकार गायरान जागा बाजार समित्यांना म्हणजे फुकट देते। तर मग हे काय म्हणतात की आम्हाला जागा फक्त इथंच पाहिजे वारोवाडीमध्ये किंवा येडगाव एवढेच आहेत, या 2 गावामध्ये तेवढी जागा शिल्लक नाही, बरं नसेल शिल्लक तेवढी जागा, मग तिथं इरिगेशन डिपार्टमेंटची जागा माहित नाही का काळे साहेब? आपल्याला किती जागा पडीक आहे माहितीये का? एक लावा ना आजी दादांना फोन, फुकट जागा भेटेल ना, शेकडो एकर जागा पडीक आहे, ती नाही घ्यायची फक्त ती घ्यायची आहे म्हणून काहीतरी करायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे। परत काय म्हणतात की आमच्याकडे जोड्या खूप येतात, आम्हाला जागा भाड्याने घ्यावी लागते टामटे ठेवायला। मग या जागेत काय केलं तुम्ही? ही जागा जवळजवळ 15 वर्ष झाली पडीक ठेवली तुम्ही, तर मग याचा तोटा कोणी केला? का ते भाडे द्यायला लागलं? का ते शेतकऱ्याला त्रास झाला? काळे साहेब तुम्ही म्हणता का माझ्यामुळे लय मोठं अस्तित्व झाले किंवा माझ्यामुळे टोमॅटो मार्केट झाले, ठीक आहे तुमच्या ताब्यामध्ये दिलं होतं शेतकऱ्यांनी सत्ता म्हणून ते झालं मोठं, पण टामटं तुम्ही नव्हती लावली, टामटं ही शेतकऱ्यांनीच लावली। जसं तुम्ही मार्केटमध्ये जास्त रेट झालं तर तुम्ही लगेच छाती काढून पुढे येता ना, मी चालू केलं, मग रेट कमी झाले का नाहीत पुढं? आज देखील त्या भाजीपाला अक्षरशः खराब होतो, त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या याच्यावर तापून तापून खराब होतो, मग त्यात आम्ही म्हणायचं काय तुमचा दोष आहे म्हणून? मग आता ह्या 13 एकर जागा पडीक आहे असं असताना काहीतरी कारण करायची, अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं आणि वरिष्ठांना चुकीचे अहवाल द्यायचे, असं देखील हा प्रयत्न आहे। मग ती जागा जर एवढी भारी होती, एवढी मोक्याची आहे, तर मग तू जागा आतापर्यंत का नाही कोणी घेतली? पैसेवाले लय जुन्नर तालुक्यामध्ये, तू का नाही घेतली मग जागा लय मोक्याची येत? त्याचा फायदा काय त्या जागेचा? आपल्याला तिथं काय भाजीपाल्याचं मार्केट आणायचंय काय? तिथं काय आपल्याला काय जीवचं काय आपल्याला अँटेलिया नाही उभा करायचा अंबानीचा? तर संजय काळे साहेब आता हे पुण्यातले रेट तुम्ही इकडे लावू पाहत आहेत आणि जनतेचे पैसे हे जरा हे तुमचे वैयक्तिक पैसे नाहीत। हे जनता टोमॅटो आणते भाजीपाला पिकवते तिथं विकते म्हणून बाजार समितीला उत्पन्न आहे, आणि तुमची बाजार समिती नाही, ती प्रत्येक तालुक्यात बाजार समिती आहे। याचा कुठेतरी आपण म्हणजे शेतकऱ्याला बी माझी विनंती आहे की हे चुकीचं चाललेलं आहे। मला तर असं वाटतं की शेतकऱ्या इलेक्शनच्या वेळी शेतकऱ्यांना काही दिलं जातं किंवा काय, मग त्याचं हे असा परतफेड भरपाई अशा पद्धती चालू होती की काय, असा देखील प्रश्न आहे। एवढी जागा पडीक आहे शेतकऱ्यांनो आणि ही जागा तुम्हाला वापरून दिली जात नाही, म्हणलं जातं इथं रस्ता नाहीये, ही जागा सपाट नाहीये, या जागेवर टावर आहे, काही बी फोकट काही बी कारण देतात आणि ह्या अशा पद्धतीचं ही कशी जागा पडीक ठेवायची आणि ती ज्या जागेमध्ये त्यांचं काहीतरी गुंतलेलं असेल त्यामुळं ती का घ्यायची, तर ते देखील ते पटवून देतात। उद्या भविष्यात काय बी होऊ शकतं, ती जागा ते घेऊ शकतात, परंतु शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्याला शेतकरी म्हणणार ठीक आहे आपलं काय, पण हे शेतकऱ्याचे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा कोणताही लाभ होत नाही। शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही, जेवण नाही, हॉटेल नाही, संडास नाही, मुतारी नाही, शेतकरी निवासस्थानाला टाळे लावलेले, ते गाळे बांधून ठेवलेले आहेत आणि त्यांना कौतुक वाटतं का मी गाळे बांधले म्हणून। मग ते रिकामे काय आहेत? कोणासाठी? तुम्ही शेतकऱ्यासाठी गाळे बांधता का ते रिकामी ठेवायसाठी बांधता? मग ते रिकामे गाळेचं एवढं भाडं बुडलंय ते तुम्ही भरून देणार का? म्हणजे खूप मुद्दे आहेत, पण मला असं वाटतं की हे पत्रकाराचं काम नाहीये आरडाओरडा करायचं।
याला ते सांगायचं आहे, हे काम पत्रकाराचं नाहीये. मुळात इथले बाकीचे नेते, पुढारी, शेतकरी संघटना का नाही बोलत, मला हाच प्रश्न पडलेला आहे. शेतकरी देखील बोलले पाहिजेत, हे आलं पाहिजे. आता दुसरा विषय काय आहे, म्हणजे ठीक आहे, आता ही जागा 15 वर्ष तुम्ही वापरली नाही आणि अधिकारी म्हणतात का ही काय त्या उपयोगाची नाहीये. मग साहेब तुम्ही काय घेतली 2010 साली जागा, ही काहीतरी करोड रुपयाला घेतलीच असेल ना. मग तुम्ही त्याचे पैसे देता का बाजार समितीला? मग ह्या चुकीचा निर्णय तुम्ही घेतला का? हा तुम्ही संजय काळे साहेब, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. ही जागा खराब आहे तर तुम्ही जागा घेतली का? कुणाच्या फायद्यासाठी घेतली? शेतकऱ्याचे पैसे वाया घालवले का? आणि मग आता हे नुकसान झालेले आतापर्यंत त्याची भरपाई कोण देणार? जुन्नर टाइम्स, नारायणगाव.